सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवौ सर्वकार्येषु सर्वदा। ओम स्वाहा पुरुषोत्तमाय नमः। ओ सरकार, तुम्ही हे बरोबर नाही केलं। अहो गीतेत सरकार श्रीकृष्णांनी काय सांगितलंय? अहो श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने स्वतःच्या भावंडांचा वध केला आणि तुम्ही स्वतःच्या भावाला मारू शकत नाही। अहो तुम्हाला तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असेल तर हे कर्म तुम्हाला करावंच लागेल। तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात। मारणारा वर बसलाय। हे घे, हे घे। कशी आहेस बाळ? शाळेतून आली? खूप दिवसानंतर दिसलीस। बरे आहेस ना? अशा दुष्ट माणसांना जर धडा शिकवायचा असेल आणि तुला त्यासाठी जर का आगाऊपणा करायला लागला तर खुशाल कर। ए आई, अगं रडतेस कशाला? मी शिकायला चालले, नांदायला नाही। आईचं काहीच नाही कळायचं ग। ज्या शहरात तू चाललीस ना तिथली माणसं फार दुष्ट आहेत ग, फार वाईट आहेत। म्हणून मला तुझी काळजी वाटते। अगं आई, ही भवानी नुसती नावापुरती भवानी नाहीये, ती खरोखरची भवानी आहे। तू बघच नुसती तुझी पोरगी काय करते आता। ए तुला गावी जाऊन बोंबलाची चटणी खावीशी नाही वाटत? मी काय नाटक करू नकोस, आधीच माझा मूड बरोबर नाहीये। अगं मग मूड आण ना, नेहमी बघा। अरे काय ग मस्ती आले काय? काय तुम्ही ज्या गाडीवर बसला ती माझी गाडी आहे। अच्छा तुझे आहे? राख्या जरा गाडी नाव वगैरे। सरकार आहे की नाव? TVS। आयला TVS। भवानी हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय। अरे निघतच नाही, एक मिनिट। अरे करू निघालं, हे घे चॉकलेट। ए चल चल, मी असलं काही खात नाही, मी फक्त पार्लेजी खाते। तुम्ही चांगल्या घरच्या मुली आणि शिक्षणात ही उत्कृष्ट गुण आहेत, मग हे फालतू धंदे कशासाठी? सर शब्द जरा जपून वापरा। सर कॉलेजमध्ये सूर्याजी सरकारची पोरं बाहेरील गुंड आणून कॉलेजमध्ये दहशत पसरवतात, हे चालतं तुम्हाला? भरदिवसा मुलींना उचलून त्यांच्यावर रेप केला जातो, हेही चालतं तुम्हाला? मुलं वेगवेगळ्या संघटना काढतात, त्याही चालतात तुम्हाला? आणि आम्ही मुलींनी छेडछाड विरुद्ध संघटना काढल्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर आम्हाला समज। सर नुसत्या शिक्षणाच्याच नावाखाली शिकत राहिलो तर हे पुरुष जागोजागी गिधाडासारखे टोचत राहतील आम्हाला। सर ते काही नाही, हा अन्याय सहन केला जाणार नाही, मग भलेही आम्हाला कॉलेजमधून काढून टाकलं तरी चालेल। दादा भवानी हे बघ भवानी, तू इथल्या राजकारणात लक्ष घालू नकोस। एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये छोट्या मोठ्या मारामाऱ्या होणारच। ती विद्याकाळी बाई आहे ना, जाम वेडी आहे, तिच्या मागे पुढे कुणी नाही।
तुला अजून भरपूर आयुष्य जगायचं आहे. आयुष कर, मजा कर. त्या विद्याकाळीला सपोर्ट करू नकोस. कालपासून आम्ही फक्त सपोर्ट करायचं ठरवलो, पण आजपासून आम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबतच राहणार आहोत. तुला जे काही करायचे ते कर. काय नाव काय त्या पोरीचं? भवानी. विद्या काळे आगे बढो. विद्या काळेंचा. विद्या काळेंचा. काय नाव काय म्हणले त्या पोरीचं? भवानी भोसले. भोसले. नमस्कार मॅडम. कोण आपण? आता परत ओळख सांगायला लावू नका. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी लढत राहणार आहे. ठीक आहे, मग जीव राहणारच नाही. हजार वेळा वॉर्निंग देऊन पण तुम्ही ऐकत नाही. गुंडागर्दी, मारामारी किती सहन करायचं आम्ही? हे बघ पोरी, तू जे करतेस ना ते योग्यच आहे, पण ज्याला तू भर रस्त्यात अडून मारलंस ना त्याच्या बापाच्या जीवावर हे शहर चालतं. शहरच काय, या महाराष्ट्राचं राजकारण चालतं. तेव्हा तुला सावध राहायला पाहिजे. नमस्कार साहेब. कोण तुम्ही? आत विचारून येता येत नाही काय? अच्छा अच्छा, म्हणजे विचारून यायचं असतं का? चुकलं साहेब. येऊ का साहेब? या. तुला माहित आहे ना मी कुणाचा पोरगा आहे ते. चल तुला तुझा बाप दाखवतो. अरे ला. चाल. आता कलर करा. बोल. भवानी, खून मारामाऱ्या या दोन पार्ट्या कशाला? विष्णूचे नवे अवतार भगवान बुद्धांनी सांगितले, दंगे मारामाऱ्या करू नका, त्याने काहीही साध्य होणार नाही. सरकारची श्री एकदा का हल्ली ना, तुझं ओम समर्पयामे तुझे किती तुकडे होतील आणि कुठे कुठे पडतील हे तुला सुद्धा कळणार नाही. ही धमकी आहे का? तसं समज हवं तर. ही भवानी कुणाची गुलाम म्हणून राहणार नाही. सांग तुझ्या सरकारला आमच्या पार्टीत ये म्हणावं. ज्याने देव ही संकल्पनाच नाकारली, ज्याने सुखाचा समानतेचा मार्ग दाखवला, त्यालाच याने विष्णूचा अवतार बनवला. चला का एक एक कटिंग चाय हो जाए.
असेच तुकडे तुकडे करा, त्याचे तुकडे करा, खांडोळ्या खांडोळ्या करा, तुकडे झाले पाहिजे त्याचे कला करा. मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं? वाव म्हण ना. मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं? आणि बसल्या बसल्या वावा म्हणायला तुमच्या बापाचं काय? काली जुल्फों से करती हूँ अंधेरा, काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा, हो जा टकले और कर दो सवेरा. सरकार सौदा पक्का. तुमचं काम झालं. पण सरकार, काही जरी झालं तरी आंदोलन मात्र मी मागे घेणार नाही. आणि शेतकऱ्याच्या पाठीवर तर पाय मी अजिबात देणार नाही. सरकार सरकार असं करू नका. मला बायका पोर आहेत सरकार. मला हौस नाही तुला जीवे मारायची. मी जरी जमीन शेजला विकत असलो तरी तो महाराष्ट्रीयन माणूस आहे. शेतकऱ्यांना चांगले पैसे देणारे तो, कळलं का नाही? अजय! भवानी! भवानी! शेतकऱ्यांच्या जागेवर बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना ना भारतीय राज्यघटनेचा कोणताही कायदा लागू होत नाही. त्यामुळे बहुजनांचं फार मोठं नुकसान होणार आहे. हो बापरे, आपल्या भारतात तर 97% लोक बहुजन राहतात ना, मग इतक्या सगळ्यांचं नुकसान. म्हणजे जर या कंपन्यांना भारतीय राज्यघटनेचा कायदा लागू करून त्या जर भारतात आणल्या तर शेतकऱ्यांना आणि बहुजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. ओके. तू रस कर